तोरणा किल्लेदार यांनी टॉस जिंकून बॅटिंग करायचा. तोरणा विरुद्ध रायगड. शिवनेरी शिवनेरी आणि हा कॅम्बो. आणि हा एक रन डिक्लेअर. मंजुनाथ. नो बॉल आहे. नो बॉल आहे. स्ट्राईक वरती आहे. एक बॉल 2 झालेत. मंजू बॉलिंग वरती. आणि हा अतिरिक्त धाव वाईडच्या रूपात. वाईड बॉल. एक बॉल 3 धावा. आणि हा लेग साइडला फ्लिक केलाय. 2 बॉल 4. आणि हा पुन्हा एकदा डिक्लेअर. 3 बॉल 5 रन. कॅम्बो बॅटिंग करताना. मंजुनाथ बॉलिंगवर. आणि हा पुन्हा एकदा 4 बॉल 6 धावा. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधले. आणि हा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पण केवळ एकच रन मिळणार आहे. 7 धावा झाल्यात. 5 बॉल 7 धावा या ओव्हरमधला शेवटचा बॉल. मंजुनाथ बॉलिंग करताना. रितेश बॅटिंग करताना. आणि हा डॉट बॉल. ओव्हरच्या समाप्तीला 7 धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीला 7 धावा रितेश यांच्या बॅटमधून. आणि आता स्ट्राईकवर आहेत विशाल. आणि हे गोलंदाजीसाठी प्रकाश. गोलंदाजीसाठी आणि विशाल स्ट्राईक वरती. दुसऱ्या ओव्हरच्या स्टार्टिंगला. आणि हा 1 रन कव्हरच्या दिशेने ढकलला विशाल यांनी. 1 बॉल 8 धावा. आणि पुन्हा त्याच दिशेने 2 बॉल 9. स्कोर झालाय 2 बॉल 9. दोन बॉल 9 स्कोर झालाय. विशाल बॅटिंग करताना एकदम शांत डोक्याने खेळत आहेत. आणि पुन्हा एकदा लेग साइडला केलाय फ्लिक. 3 चेंडू 10 धावा झाल्या. तीन चेंडू 10 धावा. आणि हा डॉट बॉल पायाला लागला, पण अडवला गेलाय. 10 धावा. धाव फलकावरती 10 रन झालेत. आणि विशाल यांच्या बॅट मधून सुंदर असा शॉट मारला त्यांनी. कडकडीत चौकार. स्कोर झालाय 14. धाव फलकावरती 14 झालाय स्कोर. आणि हा ओव्हरच्या समाप्तीला 15 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीला 15 धावा. विशाल यांच्या बॅटेतून निघालेल्या सुंदर अशा चौकारानंतर तोरणा किल्लेदार या संघाचा स्कोर 2 ओव्हर 15. आणि बॉलिंग करायला आले आहेत स्वप्नील सप्पाळ. आणि हा
रितेश यांचा स्विंग करण्याचा प्रयत्न पण तो असफल ठरलाय. डॉट बॉल. 1 बॉल 15 झालाय स्कोर. तिसरा षटक स्वप्नील यांचा. आणि हा मिसफील्ड मंजुनाथ यांच्याकडून. 1 धावा. 16 धावा झाल्यात. आणि पुन्हा एकदा 1 डिक्लेअर. 3 चेंडू 17 धावा. तिसऱ्या षटकामधील 3 चेंडू पूर्ण झालेत. स्कोर झालाय 17. रितेश बॅटिंग वरती. आणि हा सुंदर असा शॉट सुनील यांच्याकडून मिस करण्यात आलाय. स्वप्नील यांच्याकडून डायरेक्ट हिट चुकलाय. सगळ्यांकडून चुकलाय. आणि हा 1 रन डिक्लेअर. 4 चेंडू 18 धावा. थोडीशी घाई झाली पण हरकत नाही. आणि हा लेग साइडला फ्लिक केलाय. 5 चेंडू 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. स्वप्नील यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि हा 1 रनासाठी डिक्लेअर. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रन झालेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 रन. शेवटचं षटक. आणि हा दीपेश यांचा पहिला चेंडू. विशाल यांनी डॉट पायाला लागून मिलिंद यांच्या हातात. आणि हा कट केला आहे सुंदर असा. 21 धावा झाल्यात. शेवटचे 4 चेंडू या इनिंग मधले 21 धावा झाल्यात. आणि हा थोडा लाईन भटकताना दीपेश. 22 रन. 2 बॉल 22 रन. आणि हा 1 धावा डिक्लेअर. 23 रन झाले. 3 बॉल 23 धावा. आणि पुन्हा एकदा 1 रन. 4 बॉल 24. शेवटचे 2 बॉल या इनिंगचे. विशाल यांनी सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन केलंय. लास्ट बॉल 24 धावा झाल्यात. माफ करा 25 झाल्या. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल या इनिंगचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल 25 झाला असतो. आणि हा रन आउट. शेवटच्या बॉलला रन आउट झाले. 25 धावा झालेत. तोरणा केलेदार या संघाचे. आणि रायगड या संघाला जिंकण्यासाठी 26 धावा करायच्या. पन्हाळा योद्धा विरुद्ध रायगड धुरंधर यांचा पुढील सामना होणार आहे. त्याच्या संघाच्या कॅप्टननी नाणेफेकसाठी यायचंय. टॉससाठी यायचंय. पन्हाळा विरुद्ध रायगड.
यांनी टॉससाठी यायचं आहे, नाणेफेकसाठी यायचं आहे. पन्हाळा विरुद्ध रायगड यांच्या कॅप्टनने टॉससाठी यायचं. शिवनेरी रायगड या संघाचे कॅप्टन याने टॉससाठी यायचे. 26 रनचं टार्गेट आहे. सव्वीस रनचं टार्गेट आहे. शिवनेरी सरदार या संघाला 26 रन हा सामना जिंकण्यासाठी करावे लागणार आहे. भावेश गोलंदाजीसाठी आणि स्वप्नील आणि हा 22चा रन गेलाय. भावेश पहिला बॉल 22चा रन, एक बॉल एक धावा. आणि हा वाईड बॉल दिलाय. एक बॉल 2 रन झाले. एक बॉल 2. आणि हा स्टंपिंग, सुंदर असं स्टंपिंग. आणि हा खूप मोठा विकेट. थोडीशी चपळाई वापरली आहे बॉलरने आणि कीपरने देखील तितक्याच चतुराईने स्टंपिंग केलंय. आणि हा मोठा असा विकेट स्वप्नील यांचा. तीन धावा. तीन धावा झाल्यात. 3 रन झालेत. 2 बॉल 3 धावा झाल्यात. 2 बॉल 3 धावा. आणि हा अजून एक रन 22. 3 बॉल 4. आणि हा साईराज यांनी फ्लिक केलाय पुढे. 4 बॉल 5 धावा. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन करतायत भावेश. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि हा पुन्हा वाईड. 4 चेंडू 6 धावा झाले. 26 रनांचं लक्ष्य आहे. 4 चेंडू 6 धावा. आणि हा राहुल रेवणकर यांच्याकडून सुंदर असं फिल्डिंगचं प्रदर्शन. 100 रुपये राहुलला. 100 रुपये राहुल. 5 चेंडू 6 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. आणि पुन्हा वाईड. 5 चेंडू 7 धावा. थोडीशी लाईन भटकताना भावेश. 5 चेंडू 7 धावा झाल्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. आणि स्वीप करून
इकडे जा ते ऑफसाईडलाच राहा इकडे जा. इकडेच मार. ओव्हरच्या समाप्तीला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा झाल्या. पुढचा सामना पन्हाळ योद्धा विरुद्ध रायगड धुरंधर यांच्यामध्ये नाणेफेक करून घ्यायचं आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीला झालाय स्कोर 8. स्कोर झालाय 8 आणि बॉलरला आल्यात स्वप्नील राणे. बॅटिंग स्ट्राइक वरती दीपेश आणि नॉन स्ट्राइकला साईराज. आणि हा पहिला चेंडू डॉट बॉल. स्वीप खेळण्याचा प्रयत्न पण तो काही जमला नाहीये बॅट्समॅनला. आणि हा पुढे येऊन टॅप केलाय. 1 धावा दीपेश यांच्या बॅट मधून. दोन बॉल 9 स्कोर. आणि हा 2 धावा मिसफील्ड केली आहे. बॉलर कडून मिसफील्ड झाली आहे ही. बॉलर कडून मिसफील्ड. स्कोर झालाय 11 आणि पुन्हा हा टिकले. 4 बॉल 11 धावा. आणि हा दीपेश यांनी चुकीचा शॉट आणि हा बॉक्स आउट. चेंडू हा सरळ बॉक्सच्या बाहेर. स्कोर झालाय 12. माफ करायचा आहे 12 स्कोर झालाय. 12 झालाय माफ करायचा आहे. आणि हे 5 बॉल 12. शेवटचा चेंडू स्वप्नील यांच्या आणि रोहन यांनी 1 रन आहे. दोन ओव्हरच्या समाप्तीला रन झाले 13. 12 चेंडू मध्ये अजून 13 धावा हव्यात. रितेश आणि हा साईराज यांनी 1 रन. रितेश 14. अटीतटीचा सामना आणि हा सुंदर असा स्लोअर डिलिव्हरी. बॅट्समॅनला वाचता नाही आलाय आणि त्यांनी सरळ फिल्डरच्या हातात डॉट बॉल. रितेश अतिशय चतुराईने गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत. आणि हा वाईट बॉल रितेश यांच्या गोलंदाजीमधून. स्कोर झालाय 15. 2 बॉल 15. 2 चेंडू 15 धावा. अतिशय अटीतटीचा सामना आणि हा राहुल यांच्या हाताला लागलाय. 1 रन 16 धावा झाल्या. 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. 10 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी. आणि हा विशाल यांच्याकडून अतिशय लेझी किपिंग करण्यात आली आहे. आणि 4 बॉल 17 धावा झाले. अतिशय अटीतटीचा सामना. 4 चेंडू 17 धावा. आणि हा साईराज यांनी पुन्हा एकदा डॉट. 5 बॉल 17.
7 चेंडू 9 धावांची आवश्यकता आणि ही अपील करण्यात आली आहे स्टंपिंगची. अंपायर यांनी नकार दिलाय. साईराज 6 चेंडू 6 चेंडू मध्ये 9 धावा हव्यात. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. आता गोलंदाजीसाठी आले आहेत सौरभ, ज्यांनी याच्या अगोदरच्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली होती. 6 चेंडूंमध्ये 9 धावा हव्यात आणि सौरभ गोलंदाजीला आले आहेत. रोहन तावडे बॅटिंग वरती, सौरभ बॉलिंग वरती. अतिशय अटीतटीचा सामना आणि हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. 5 बॉल 9 रन अंडर प्रेशर सिच्युएशन आणि हा सरळ षटकार मारलाय रोहन यांनी. आता हा सामना कुठेतरी तोरणा किल्लेदार यांच्या बाजूने झुकताना दिसतं आणि फलंदाजी करायला आले प्रकाश. 4 चेंडूंमध्ये 9 धावा हव्यात. सौरभ शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 9 धावा हव्यात. प्रकाश बॅटिंग करतात आणि सौरभ, ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या हॅट्रिक घेतली होती, ते गोलंदाजी करताना आणि ही सुंदर अशी फिल्डिंग पवन यांच्याकडून आणि नीरज यांनी त्यांना चांगला सपोर्ट केलाय. शेवटचे 3 चेंडू 8 धावा. साईराज आले आहेत स्ट्राईक वरती. साईराज पाहायचे ते करू शकतील आणि हा सुंदर असा बॉल. डॉट चेंडू, 2 चेंडू 8 धावा, 2 चौकारांची गरज. आणि हा सामना तोरणा किल्लेदार यांच्या पक्षाने झुकताना आणि 1 चेंडू 8 धावा आणि केवळ औपचारिकता या मॅच साठी. डॉट चेंडू, शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू 8 धावा हव्यात. मंजुनाथ स्ट्राईक वरती आणि त्यांनी मारलाय षटकार आणि हा तोरणा किल्लेदार यांनी हा सामना 8 रननी जिंकलाय. पुढील सामना पन्हाळा विरुद्ध रायगड यांच्यात नाणेफेक करून घ्यायचं. पन्हाळा विरुद्ध रायगड यांच्यामध्ये नाणेफेक करायचं. पन्हाळा विरुद्ध रायगड. पन्हाळा विरुद्ध रायगड. कशाला होता या सामन्याचे सामनावीर आहेत विशाल शिंदे. विशाल शिंदे. किरण नार्वेकर यांना मी विनंती करतोय, त्यांनी सन्मान चिन्ह द्यायचंय, म्हणजे मेडल द्यायचंय. समवयीन आहेत म्हणून त्यांना मी आग्रह करतो. तर किरण नार्वेकर यांना विनंती करतो. तर लवकर टॉस करून घ्यायचं. पंच कोण आहे? पंच
येणार आहे का तेच सांगतोय आमच्याला तर ऐकत शोधा लागेल आणि ती